पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये आज सकाळीच एका महिलेवरती बलात्काराची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण एसटी डेपोमधल्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। सध्या आपण मुंबईतल्या कुर्ला एसटी डेपोमध्ये आहोत आणि या एसटी डेपोमध्ये आपण पाहू शकतो की जी धुळकात पडलेली ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची संख्या जी आहे ती सध्या या एसटी डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळी प्रायव्हेट व्हेइकल्स प्रायव्हेट वाहनं आहेत। ही प्रायव्हेट वाहनं जी आहेत या ठिकाणी धुळफेक पडलेली असल्याचं पाहायला मिळतंय आणि ही सगळी भंगारात जाणारी अशा पद्धतीची ही सगळी या ठिकाणची वाहनं आपण सध्या पाहतोय। बसेसवरती देखील रिक्षा उभ्या आहेत आणि संपूर्ण दुमजली ही सगळी गाड्यांची पार्किंग धुळकात पडलेली असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर आज सकाळीच पुण्याच्या स्वारगेट मधल्या एसटी डेपोमध्ये एका 26 वर्षीय महिलेवरती बलात्काराची घटना जी आहे ती घडली आणि त्यानंतर संपूर्ण प्रशासन जे आहे ते खडबडून जागं झालेलं होतं। काही राजकीय विरोधकांनी त्या संपूर्ण एसटी स्वारगेटच्या एसटी बस डेपोमध्ये गेलेले होते। त्यावेळेस त्यांनी धुळकात पडलेल्या सगळ्या एसटी बसेस ज्या भंगारामध्ये निघालेल्या आहेत त्या देखील पाहिल्या। त्या सगळ्या भंगारामध्ये निघालेल्या एसटी बसेसमध्ये घाणीचं साम्राज्य संपूर्ण साचलेलं होतं। त्यामुळे संपूर्ण या घटनेमुळे राज्यातल्या इतर एसटी बसेसमधली संपूर्ण वस्तुस्थिती काय याचा आढावा आपण घेण्याचं पाहिलं तर सध्या कुर्ल्याच्या या एसटी डेपोमध्ये भंगारात धूळफेक खात पडलेली वाहनांची संख्या जी आहे ती मोठी असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे या वाहनांमध्ये देखील विकृत अशा काही घटना भविष्यात घडू शकतात का असा देखील प्रश्न जो आहे तो उद्भवतोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणांकडे प्रशासनाने गांभीर्याने बघण्याची आता वेळ आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।